नमस्कार। ये खास मुलाकात एक ऐसे नेता के साथ जिसका नाम लेते ही कई चेहरों पर खुशियां आ जाती हैं तो कई चेहरे लाल भी हो जाते हैं। बातचीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे जी से। ठाकरे जी, आपका स्वागत। इस समय जिन्ना है, ठाकरे हैं या गांधी हैं? ठाकरे। आपको सामना में कहा गया है कि आप मराठी वोटों में फूट डालने वाले जिन्ना हैं। त्यांना काय दुसरा धंदा काय, तो कामधंदा काय? एका बाजूला बोलायचं काँग्रेस आमचा शत्रू आणि रोज बरळायचं माझ्यावरतीच। जिस तरीके से उद्धव ठाकरे हमेशा से बाल ठाकरे यानी शिवसेना प्रमुख का नाम लेकर और उनके आपके प्रति प्यार का हवाला देकर आपको कोसते रहते हैं, आप पर इमोशनल अत्याचार हो रहा है? दुसरं नाव कुठे त्यांच्याकडे हो सांगण्यासारखं? बरं का, त्यांचं नाव वापरायचं आणि पुढे जायचं, स्वतःचं नाव वापरता येत नाही। शिवसेना ये दलील देती है कि सत्ता आनी चाहिए शिवसेना और बीजेपी दोनों पार्टियों की इसी समय। क्या ये शिवसेना प्रमुख का सपना टूट नहीं जाएगा अगर आप महाराष्ट्राचं मराठी माणसाचं भलं होणं, बरं का, हे उद्या माझ्या हातून झाल्यावरती पण बाळासाहेब खुश होतीलच ना। आपकी दोनों के बीच में संबंधों में कड़वाहट आई है, उसके बाद भी आपको लगता है? काय कडवटपणा आलाय? कारण मी त्याच्यानंतर हॉस्पिटलला जाऊन भेटून आलो की त्यांना। आपका गट्सी कॉल था वो। प्रश्न असा आहे, तेव्हा ते नाही बोलू शकले असते। दरअसल आप और उद्धव इन दिनों जिस तरीके से बयान दे रहे हो, आप कल उनको कहते बघा, मी जे बोलतोय ते राजकीय आहे। महानगरपालिका तुम्हाला लोकांनी सुपूर्त केल्यानंतर तुम्ही म्हणणार राज्य सरकार काम करू देत नाही, राज्य सरकार हातात दिल्यावर तुम्ही उद्या म्हणणार केंद्र सरकार काम करू देत नाही, केंद्र सरकार हातात दिल्यावर तुम्ही म्हणणार अमेरिका आम्हाला काम करू देत नाही। काम करायचं असेल ना तर ते तुम्हाला कुठेही करता येतं ना। एमएनएस कांग्रेस के साथ भी अगर अच्छा काम कांग्रेस करेगी तो समर्थन देगी? अर्थातच ना। आरोप आप पर जिस तरीके से लगे हैं कि एमएनएस को वोट यानी कांग्रेस को वोट, आप इस प्रचार को तोड़ने के लिए स्ट्रैटेजी क्या लगाएं? डीएम बाळासाहेबांना शिव्या देणारे, बाळासाहेबांना अटक करा म्हणून सांगणारे, त्यांच्यावरती केसेस टाकणाऱ्या छगन भुजबळ एनसीपीच्या नेत्यांना तुम्ही घरी जेवायला बोलवता? माझ्यावरती आज जवळपास देशभरामध्ये 81 केसेस अंगावरती। आज 1 वर्ष झालं, मला कुठच्याही प्रकारची सिक्युरिटी नाही, ती सिक्युरिटी काढली कांग्रेस गव्हर्नमेंटने काढली आणि हे मला म्हणतात की कांग्रेसला मी सपोर्ट करतोय। लेकिन चंद दिनों पहले आप ही के पार्टी के लोग राज्यपाल के पास गए थे सिक्योरिटी, मलाच माहिती नहीं, आपको बिना बताए चले गए? हो। तो ये जिस तरीके से बयानबाजी है, चूहा कहा जाता है, बाकी शब्द, इससे कहीं राजनीतिक डिबेट का एक स्तर है? याचं कारण मानसिक दृष्ट्या माणूस जेव्हा खच्ची होतो ना त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सुरू होतात। जिस तरीके से एमएनएस और शिवसेना के बीच का ये संघर्ष, तुम्हाला दुसरे प्रश्न नाहीत का रे? शिवसेना आणि हे सोडून दुसरे प्रश्न नाहीत? तुम्हाला काय आग लावून द्यायची फक्त? नहीं, वो तो भड़की हुई दिखाई। नाही, भडकी हुई ते त्यांच्यापाशी। मला दुसरे काही प्रश्न असतील तर आपण इंटरव्ह्यू करून बंद करू। इस चुनाव के बाद राज्य में पॉलिटिकल क्या चित्र उभरता दिखाई दे रहा है? कसं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील विश्वास गमावलेला आहे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जो विरोधी पक्ष आहे ह्यांनी विश्वास संपादन करावा असंही काही चित्र निर्माण केलेलं नाही 10 वर्षात, बरं का। जे परप्रांतातनं लोक आले त्यांना 24 तास इथे 20 मिनिटे अनधिकृत झोपड्यांमध्ये। आज ही माझी पहिली वेळ विधानसभा निवडणूक लढवायची आणि लढवून घेताना मोठ्या प्रमाणावरती माझ्या आमदार निवडून आल्यावरती काँग्रेस सरकारवरती ह्यांच्यावर दबाव आणून ही गोष्ट करून घेणं हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं। कितनी संख्या जरूरी होगी दबाव के लिए? तुम्हाला सरप्राइजेस मिळतील महाराष्ट्रातनं, मुंबईतनं, ठाण्यातनं, पुण्यातनं, नाशकातनं। कौन आपका समर्थन लेगा? क्योंकि आप ही ने कुछ दिनों पहले एमएनएस को पॉलिटिकली अनटचेबल कहा था। त्यांना सत्ता हवी आहे ना आता, ती जर माझ्याशिवाय येत नसेल तर मला स्पर्श करावाच लागेल ना त्यांना। जिन बातों पर आप समर्थन देंगे, क्या उसमें परप्रांतीय या बाहर से आने वाले लोग, इन पर कोई बातचीत होगी? अर्थातच लोंढण्याचा विषय आहेच ना तो। भारत का संविधान किसी को भी कहीं भी आने जाने की म्हणून अधिकृतरित्या राहायला नाही सांगत ना। आणि हे जर तुम्ही राष्ट्रीय एकात्मतेचे धडे आहेत ना, हे फक्त मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला देऊ नका। ते निरुपम आणि हे सगळे भैये आता म्हणणार की म्हणे 60 जागांपैकी मुंबई, पुणे, ठाण्यातल्या 35 ठिकाणी उत्तर प्रदेशचे लोक आहेत, त्यांना तुम्ही तशा प्रकारच्या जागा द्यायला पाहिजेत। आप खुलेआम परप्रांतियों को भैया कहते हो, लगता नहीं है डेरोगेटरी रिमार्क है? त्यांना भैया म्हणतात नाही, ते भैयाच म्हणतात त्यांना दुसरं काय म्हणतात? त्यांना आता भैया शिवी वाटायला लागली। मराठी को अगर घाटी कहते तो आप स्वीकार करने के लिए तैयार? बघू ना कोण बोलतं ते, बघून तर देत आणि बोलू तर देत। आप हमेशा कहते हैं कि मराठी पे अन्याय होता है, मराठी लोगों पर अन्याय होता है। मराठी लोग खुद एक कदम आगे चलने के लिए तैयार नहीं होते, ये भी दलील है। अरे तू मराठीच ना, असं कधी झालंय का? तुम्हाला जर कळलंच नाही, तुम्हाला जर सांगितलंच नाही, उद्या जर समजा चॅनल्स येत आहेत, उद्योग येत आहेत, त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही सांगितलंच नाही आणि परस्पर जर समजा तुम्ही पहाडच्या प्रांतातमधून लोक भरायला लागलात तर त्या मुलाला कसं कळणार? क्या परप्रांतियों की एकजुट है ज्यादा?
अर्थातच हे त्यांचं सगळं षडयंत्र आहे, एकजुटीचं म्हणजे सगळं षडयंत्र आहे आणि ह्याच्यातनं हे मतदारसंघ बसवतायत. तो इतनी एकजुट मराठी आदमी क्यों नहीं जुटा पा अहो आहेच ना मुळे, आणि हेच तर मी बोलतोय ना. रोजगार को लेकर आपकी दलील है कि एड्स नहीं आते यहाँ के स्थानीय अखबारों हो, में. मराठी वर्तमानपत्रात कुठे काय सांगतात ते. ठीक है, यहाँ के अखबारों में अगर ऐड नहीं आते, जिससे रोजगार चाहिए वो एम्प्लॉयमेंट न्यूज खरीद कर पढ़ सकता है. अहो, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये 40 लाख मुलांनी अर्ज करून ठेवले, त्यातल्या कोणाला कॉल येतो? माझ्याकडे सगळ्याची काकडेवारी आहे, देऊ का तुम्हाला? तो क्या मराठी आदमी एक कदम उठाकर एम्प्लॉयमेंट पुढे आहेतच मुलं, पुढे यायला तयारच आहेत. तो फिर ये दलील क्यों आती हे है? याचं कारण काँग्रेस एनसीपी सरकार आणि हे आमचा विरोधी पक्ष. अहो, नुसते कायदे करून होत नसतं, त्याची अंमलबजावणी करावी लागते. तो हिमाचल प्रदेशमध्ये त्याची अंमलबजावणी करून घेत आहेत, कर्नाटकात घेत आहेत, आंध्र प्रदेशात घेत आहेत, तमिळनाडूमध्ये घेत आहेत, प्रत्येक गुजरातमध्ये घेत आहेत. शिवसेना बीजेपी का घोषणा पत्र कहता है कि वो इसको लेकर अमल करेंगे, 80% स्थानीय लोगों को नौकरी देंगे. अहो, इथे जे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढे कंत्राटदार आहेत ना, सगळे अमराठी आहेत. का मराठी कंत्राटदार उभे करता नाही आले 10 वर्षात? पुणे महानगरपालिकेमध्ये 2 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, काय गोष्टी केल्या जरा सांगा ना. हा विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष असा नाहीये, ह्यांच्यावरती कोणाचा अंकुशच नाही. क्या वो अंकुश आपका होगा? अर्थातच माझे उमेदवार निवडून, एकदा तुम्ही आमदार हे माझे सगळे निवडून आणल्यानंतर बघा कसा अंकुश ठेवतो ते आणि कशा प्रकारे काम करून दाखवतो ते. चुने हुए आपके पार्षद अगर काम नहीं कर पा रहे तो एमएलए कहां से अहो, कर मी पाएगा? परत तेच सांगतो ना, आज माझ्या नगरसेवकांवरती आज तिकडची सत्ता अवलंबून नाहीये. ज्यावेळेला माझ्या आमदारांच्या जीवावरती सत्ता अवलंबून असेल त्यावेळेला बघा ना काय करतो ते. तेवढी ताकद तर तुम्ही माझ्या हातात दिली पाहिजेत ना. आणि जर ती गोष्ट करून दाखवली नाही, परत मतं मागायला येणार नाही. आपसे तो हमने इससे पहले कई बार हिंदी बोलते हुए आपको सुना है, अब आप हिंदी बोलना बंद कर याचं रहे हैं. कारण मला माझी भाषा प्रमोट करायची, मला जे बोलायचे, माझी महाराष्ट्राची राजभाषा जी आहे ती मला बोलायची आहे. लेकिन अचानक से ये परिवर्तन कब आ गया? क्योंकि बीएमसी में तो आप हिंदी बोल रहे थे, एक मिनिट, बीएमसी हा चुनाव में. अचानकचा प्रश्न नसतो, कळलं का? या सगळ्या याच्यामध्ये स्वतःचा एकदा पक्ष काढून बघा. हे काय नव्याने फुटलेला कंठ नाहीये मला. नहीं, लेकिन बीएमसी में आपके प्रचार की अपील एक हिंदी में भी है. हो, होती त्यावेळेला. हा भाषेचा विरोध नाहीये, हा देश तुटावा हाही माझा प्रयत्न नाहीये. फक्त देशाने आम्हाला समजून घ्यावं याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. अगर आपकी सत्ता आती है तो उस सत्ता में भागीदारी क्या सिर्फ मराठियों को मिलेगी? महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना पहिलं प्राधान्य, हे निश्चित. बरं का? तो दुसऱ्या राज्यात नाही जाऊ शकत. नहीं, वो क्यों नहीं जा सकता? जाना चाहिए उसने. अरे पण त्याचा हक्काच आहे, ते सोडून जायचं विनाकारण. जर माझं राज्य जर प्रगत होत असेल तर त्यांनी विनाकारण सोडून जायचं. त्यांची राज्य प्रगत होत नाही, त्यांच्या राज्यकर्त्यांना तुम्ही कोणी बोलणार नाही, त्यांना कोणी समजवणार नाही. त्यांची राज्य त्यांनी प्रगत करावी, त्या राज्यांमध्ये त्यांनी मोठ्या इंडस्ट्री आणावी, अनेक गोष्टी त्यांनी कराव्यात. कोण नाही म्हणतंय? मी काही स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी नाही करत आहे. मी महाराष्ट्राचा अधिकार, महाराष्ट्राचा हक्क फक्त मागतोय, जो मला आहे तो मिळाला पाहिजे. पसंदीदा हीरो के बारे में क्या कहेंगे? क्योंकि आप कई बार अमिताभ के डायलॉग्स इस्तेमाल करते हैं. नाही, आवडता हिरो आहेच की अमिताभ बच्चन, त्याच्यामध्ये काय वाद आहे का? ऍक्टर म्हणून माझा कधी मोठाच लिजेंड, बरं का, ऍक्टिंग बद्दल माझा कधी विषय होता का? मी माझ्या भाषणामध्ये असं म्हटलं काय की या चित्रपटामध्ये बरं का सो वाईट ऍक्टिंग केली, असं काय म्हटलं का? त्यांच्या ज्या इतर भूमिका होत्या त्याच्याबद्दलचा माझा तो रोख होता. ऍक्टर म्हणून सर्वश्रेष्ठच आहेत ते. सर्वसामान्य सगळ्या जनतेला काय हवंय अजून? त्यांचे दिवसभरातले टेन्शन जे आहेत, त्रास जे आहेत, हे कमी होणं महत्वाचं ना. क्या उसके लिए आप मुख्यमंत्री बनेंगे तो हालात सुधरेंगे? नाही, ह्याने प्रश्न हाल सुधारले पाहिजेत ना. माझ्या मुख्यमंत्री बनण्याने आणि न बनण्याने काही प्रश्न येत नाहीये. वो मंशा अगर मी मुख्यमंत्री बनलो आणि प्रश्न नाही सुटले, आणि मी मुख्यमंत्री नाही बनलो आणि प्रश्न सुटले, तुम्हाला काय प्रश्न सुटल्याची मतलब आहे ना? आपके लिए भूमिका कौन सी सबसे ज्यादा सहज है? ते मला असं वाटतं की प्रश्न सुटण्याची मतलब हीच भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. तो ये बातचीत थी एमएनएस के अध्यक्ष राज ठाकरे जी से. ये बातचीत आपको कैसे लगी हमें जरूर बताइए. धन्यवाद.